31 मे रोजी आहे अधिक महिन्यातील पौर्णिमा तिथी। ही वर्षातील सर्वात पुण्यदायी तिथी मानली जाते। हा दिवस धनप्राप्ती, सकारात्मक ऊर्जा आणि चंद्र, भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी अत्यंत शुभ मानली जाते। धर्मशास्त्रानुसार पौर्णिमेच्या दिवशी चंद्र आपल्या 16 कलांनी पूर्ण असतो, त्यामुळे वातावरणात सकारात्मक ऊर्जा वाढते आणि मानसिक शांतता मिळते असं मानलं जातं। विशेषतः अधिक मासातील पौर्णिमेला भगवान श्री हरी विष्णू आणि सत्यनारायण सोबतच चंद्रदेवाची पूजा केल्यानं घरात सुखसमृद्धी, धनलाभ आणि समाधान येतं अशी श्रद्धा आहे। आता यंदाची पौर्णिमा तिथी ही 30 तारखेला आहे की 31 तारखेला आणि या दिवशी कोणते शुभ मुहूर्त असणार आहे? तर हिंदू पंचांगानुसार अधिक मासातील पौर्णिमा तिथी ही 23 मे 2026 रोजी शनिवारी सकाळी 11:57 सुरू होणार आहे आणि 31 मे रोजी रविवारी दुपारी 2:14 ही तिथी असणार आहे। यामुळे उदय तिथीनुसार काही ठिकाणी 30 मे रोजी व्रत ठेवलं जाईल, तर स्नानदान आणि पूजेसाठी 31 मे लाही विशेष महत्त्व दिलं जाते। या दिवशी स्नानदानासाठी शुभ वेळ पहाटे सूर्योदयानंतर असेल। चंद्राला अर्घ्य देण्यासाठी संध्याकाळची चंद्रोदयानंतरची वेळ शुभ मानली जाते। त्यानंतर विष्णू पूजेसाठी शुभ मुहूर्त असणार आहे सकाळी आणि प्रदोष काळात। शिवाय लक्ष्मी पूजेसाठी विशेष वेळ असणार आहे संध्याकाळी दीप प्रज्वलन झाल्यानंतर। आता या पौर्णिमेच्या दिवशी काही अत्यंत शुभयोग सुद्धा जुळून येत असल्याचं पंचांगात मानलं जात आहे। जसे या दिवशी सिद्धियोग जुळून येतोय, जो कार्यसिद्धी आणि यशासाठी शुभ मानला जातोय। शुभ योग आहे जो मानसिक शांतता आणि घरातील सकारात्मक ऊर्जा वाढवणारा शुभ मानला जातो। त्याचबरोबर विष्णू कृपा योग आहे जो भगवान श्री हरी विष्णूंची विशेष कृपा मिळवण्यासाठी उत्तम मानला जातो। या दिवशी चंद्रबल प्रभाव आहे, मनातील नकारात्मकता कमी करून आत्मविश्वास वाढवणारा हा दिवस आहे आणि हा शुभ योग आहे। अधिक महिना हा भगवान श्री हरी विष्णू यांना समर्पित मानला जातो, त्यामुळे या महिन्यातील पौर्णिमा ही साध्या पौर्णिमेपेक्षा अधिक फलदायी मानली जाते। या दिवशी केलेले जप, दान, व्रत आणि पूजा हे अनेक पटींनी पुण्य देतात अशी ही श्रद्धा आहे। विशेषतः आर्थिक अडचणी कमी होण्यासाठी, वैवाहिक जीवनातील तणाव कमी होण्यासाठी, पितृदोष शांतीसाठी, मानसिक अस्थिरता कमी करण्यासाठी, घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी ही पौर्णिमा महत्त्वाची मानली जाते। मग या अधिक महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी नेमकं काय करावं या संबंधित तुम्हाला माहिती हवी असेल तर त्याचे वेगळे व्हिडिओ तुम्हाला आमच्या चॅनलवर पाहायला मिळेलच। तरी सुद्धा थोडक्यात जाणून घेऊया की अधिक मासातील पौर्णिमेला नेमकं काय करावं। तर या दिवशी गंगाजल टाकून स्नान करावं। स्नानानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा। आपण पहाटेच हे पवित्र स्नान करावं। त्याचबरोबर भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीचं पूजन करावं। त्यांना पिवळी फुलं अर्पण करावी, तुळशीपत्र व्हावं, विष्णू सहस्त्रनाम किंवा पुरुष सुक्ताचं यावेळेस पठण करावं, तुपाचा दिवा लावावा आणि दीप प्रज्वलन करताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा। एकंदरीतच पौर्णिमा तिथीला दीपदानाचंही महत्त्व आहे। आता या दिवशी रात्री चंद्रदर्शन झालं की दूध मिश्रित पाणी चंद्राला अर्घ्य द्यावं। अर्घ्य देताना ओम सोम सोमाय नमः या मंत्राचा जप करावा। यामुळे मानसिक शांती आणि कौटुंबिक सौख्य वाढतं असं मानलं जातं। आधी सांगितल्याप्रमाणे या दिवशी दीपदानालाही विशेष महत्त्व आहे, म्हणून आपण दीपदान करावं। घराच्या मुख्य दरवाजाजवळ किंवा तुळशीपाशी तुपाचे 21 दिवे लावावे। 21 दिव्यांचं दीपदान हे विशेष शुभ मानलं जातं। अधिक महिन्यात 21 दिव्यांचं दीपदान कसं करावं या संबंधित सुद्धा वेगळी माहिती तुम्हाला आमच्या चॅनलवर पाहायला मिळेलच। या दिवशी विशेषतः काही वस्तूंचं दान करावं, जसे तांदूळ, दूध, साखर, पांढरे कपडे, तूप, केळी आणि फळं। अधिक महिन्यातील पौर्णिमेला सत्यनारायण पूजा केल्याने घरात सुख समृद्धी आणि अन्नधान्याची कमतरता सुद्धा राहत नाही अशी श्रद्धा आहे। त्याचबरोबर या दिवशी सत्यनारायण केल्याने देवी लक्ष्मीची कायम कृपा आपल्यावर राहते आणि धनयुगाचा संयोग जुळून येतो असं सांगितलं जातं। आता पौर्णिमेला किंवा घरच्या घरी सत्यनारायण पूजा कशी करावी, अधिक महिन्यात सत्यनारायण का करावं या संबंधित सुद्धा वेगळी माहिती तुम्हाला आमच्या चॅनलवर पाहायला मिळेल। आता या दिवशी महिलांसाठी काही विशेष नियम आहेत का? तर हो, महिलांनी संध्याकाळी घरात कधीही अंधार ठेवू नये। एक दिवा आवर्जून लावावा, तुळशीपाशी दिवा लावावा, घरात वादविवाद करणं टाळावं, शक्य असल्यास या दिवशी उपवास करावा किंवा सात्विक आहार घ्यावा। या दिवशी अनेक जण अधिक पौर्णिमेचं व्रत सुद्धा करतात। हे व्रत कसं करावं या संबंधित सुद्धा वेगळी माहिती तुम्हाला आमच्या चॅनलवर पाहायला मिळेलच। शक्य असल्यास या दिवशी लक्ष्मी मंत्र किंवा श्री हरी विष्णूंच्या मंत्राचा जप करावा। या दिवशी मांसाहार, मद्यपान करणं टाळावं, घरात भांडणं किंवा कटू बोलणं टाळावं, उशिरापर्यंत झोपणं टाळावं,
देवपूजा आवर्जून करावी. या दिवशी नकारात्मक विचार अजिबात येऊ देऊ नये. आता अधिक महिन्याच्या पौर्णिमेचा ज्योतिषशास्त्रानुसार काही राशींवर परिणाम होणार आहे. मात्र हा पौर्णिमेचा सकारात्मक प्रभाव अधिक जाणवू शकतो, ज्यामुळे मानसिक समाधान मिळेल, धनलाभ होईल आणि शुभ वार्ता मिळण्याचे संकेत सुद्धा आहेत. त्यामध्ये कर्क, वृश्चिक, मीन आणि तुळ राशीचा समावेश आहे. तर अधिक मासातील 31 मेची पौर्णिमा ही फक्त धार्मिक तिथी नाही, तर आत्मशुद्धी, सकारात्मक ऊर्जा आणि देवकृपा मिळवण्यासाठी संधी मानली गेली आहे. श्रद्धेने केलेले जप, दान, दीपदान आणि विष्णुपूजन, देवी लक्ष्मीचं पूजन हे जीवनात शांतता, समाधान आणि धनलाभ करून देणारं ठरू शकतं असं सांगितलं जातं. मग अधिक मासाच्या पौर्णिमेविषयी आणखी काही प्रश्न तुम्हाला पडले असतील तर कमेंटमध्ये विचारा. त्याची योग्य माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.